नमस्कार, मी सुप्रियाज रेसिपीमध्ये सर्वांचं स्वागत आहे. उपवासाची घडीची पोळी आणि काकडीची रस्सा भाजी आपण बघूयात. तर सर्वप्रथम शेंगदाण्याचं तेल 2 चमचे वापरलेलं आहे इथे मी. तेल छान गरम झाले की त्याच्यामध्ये मी थोडे जिरे ॲड करून घेतलेले आहेत आणि जिरे छान तडतडले की इथे काकडी सालासहित कट करून घेतलेली आहे. अर्ध्या काकडीचा वापर केलेला आहे. तर 2 व्यक्तींसाठी इथे मी काकडीची रस्सा भाजी बनवत आहे. ही जी काकडी आहे ही छान तेलावर आपल्याला लालसर परतून घ्यायची आहे. तर बघू शकता की इथे छान ही जी काकडी आहे ही मी तेलावर परतून घेत आहे. ह्याची रस्सा भाजी अतिशय छान लागते भाकरीसोबत, पोळीसोबत. इथे मी बेडगी मिरचीचं तिखट वापरलेलं आहे किंवा जे बघू शकता याला कलरही छान आणि चवही छान. थोडंसं शेंगदाण्याचं कूट वापरलेलं आहे. चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे आणि किंचित गुळाचा वापर केलेला आहे, गूळ पावडर. तुम्हाला गूळ नको असेल तर नाही ॲड केला तरीही चालेल. आणि हे जे मिश्रण आहे व्यवस्थितरित्या छान परत एकदा ह्या तेलावर परतून घेतलेलं आहे. तिकडे पाणी उकळायला ठेवलं होतं मी आणि जे उकळलेलं पाणी आहे या मिश्रणामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि याला छान अशी दणदणीत उकळी येऊ द्यायची आहे. बघू शकता याचा कलर. कधी चमचमीत भाज्याही उपवासा दिवशी छान लागतात. तर बघू शकता छान उकळी आलेली आहे. 5 मिनिट झालेले आहेत. तर बघू शकता अतिशय सुंदर अशी ही भाजी लागते. नक्की ट्राय करून बघा. काकडीच्या कलरवरून समजते की ही काकडी आपली शिजली आहे की नाही. तुम्ही याला व्यवस्थित असं प्रेस करून बघू शकता. आणि ही जी काकडीची भाजी आहे ही आपली रेडी झालेली आहे. बघू शकता कलर आणि याची चव अतिशय भन्नाट अशी लागते. तुम्ही नक्की एकदा तरी ही काकडीची रस्सा भाजी ट्राय करून बघा. तर बघूयात आपण. इथे मी राजगिरा पीठ घेतलेलं आहे आणि इथे मी आपलं जे भगरीचं नॉर्मल पीठ आहे ते मी घेतलेलं आहे. भगर मिक्सरवर काढून घेतलेले आहे. किंचित चवीनुसार मीठ घालून घेतले आहे आणि साजूक तूप ॲड केलेलं आहे यामध्ये. हे सर्व कोरडे जिन्नस आधी व्यवस्थितरित्या मिक्स करून घेणार आहे हातानेच. तर इथे बघू शकता इथे उकळलेल्या पाण्याचा वापर करणार आहे मी आणि इथे जसं लागेल तसं त्याच कपाने मोजून मी पाणी घेतलेलं आहे. पाण्याचा वापर बिलकुल जास्त करायचा नाही कारण इथे आपल्याला घडीची पोळी बनवायची आहे. तर बघू शकता मिक्स करत अशा पद्धतीने घट्ट असा गोळा तयार करून घ्यायचा आहे. छान याला मळून घेतलेलं आहे. बघू शकता याच्या आपल्याला किती पोळ्या बनवायच्या आहेत त्याचे आपल्याला पार्ट तयार करून घ्यायचे आहेत. याचे गोळे तयार करायचे आहेत आणि बघू शकता सारख्याच आकाराचे इथे गोळे तयार करून घेतलेले आहेत. आपल्याला घडीची पोळी बनवायची आहे. तर आधी सर्वप्रथम हा गोळा लाटून घ्यायचा आहे आणि इथे साजूक तुपाचा वापर केलेला आहे. तर तूप आधी व्यवस्थितरित्या लावून घेतलेलं आहे आणि थोडंसं हलकंसं कोरडं पीठ वापरलेलं आहे. याला घडी घालून घेतलेली आहे आणि याच्यात बघू शकता सर्व बाजूने याला प्रेस करून घेतलेलं आहे आणि कोरड्या पिठाचा हात लावत अलगद लाटून घेणार आहे मी ही पोळी. तर बघू शकता अतिशय सुंदर आणि खरपूस अशी ही पोळी लागते. आणि जेवढ्या पद्धतीने आपल्याला पातळ बनवायची असेल, जर तुम्हाला सॉफ्ट हवी असेल तर थोडी जाडसर ठेवली तरी हरकत नाही किंवा थोडीशी कडक जर बनवायची असेल तर पातळ लाटली तरी हरकत नाही. तर बघू शकता मी अशीच याला रोटी मेकरवर ॲड करून घेतलेलं आहे. तुम्हाला जर सारख्याच आकाराच्या तर एका झाकणाचा वापरही तुम्ही करू शकता आणि नॉर्मल पोळी कशी भाजते तशाच पद्धतीने याला साजूक तूप लावून घेतलेलं आहे मी आणि दुसऱ्याही बाजूने थोडंसं साजूक तूप लावलेलं आहे. तुम्ही शेंगदाण्याच्या तेलाचाही वापर करू शकता आणि उलटून घेऊन याला छान असं भाजून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने ही जी उपवासाची घडीची पोळी आहे ही रेडी झालेली आहे. तर बघू शकता दुसरीही पोळी मी इथे दाखवलेली आहे. तर परत एकदा साजूक तूप लावून घेतलेलं आहे
आणि व्यवस्थितरित्या साजूक तूप पसरून घ्यायचं आहे. कोरडं पीठ वापरलेलं आहे आणि ही जी पोळी आहे ही छान अशी व्यवस्थित चारी बाजूने प्रेस दाबून घ्यायची आहे आपल्याला, जेणेकरून याला चिरा पडू नये. आणि कोरड्या पिठामध्ये घोळवून परत एकदा ही पोळी चारी बाजूने छान लाटून घेणार आहे. तुम्हाला जर जाडसर हवी असेल तर जाडसरही ठेवू शकता किंवा पातळही लाटू शकता. आणि ह्या ज्या साईडच्या चिरा गेलेल्या जर असतील, तुम्ही एका डब्याच्या झाकणाचा वापर करून सारख्याच आकाराची ही पोळी तयार करू शकता. तर अशा पद्धतीने ही जी दुसरी पोळी आहे ही मी या रोटी मेकरवर ठेवत आहे आणि परत एकदा याला छान खमंग असं आपल्याला भाजून घ्यायचं आहे. दुसऱ्या बाजूने याला पलटून घेतलेलं आहे. तर वरून साजूक तूप लावलेलं आहे याला आणि परत एकदा दुसऱ्या बाजूने याला तूप लावून आपल्याला छान अशी भाजून घ्यायची आहे. खमंग अशा ह्या पोळ्या लागतात आणि पोटभरीच्या होतात. उपवासा दिवशी नक्की ट्राय करून बघा. फक्त पीठ भिजवताना मात्र उकळलेलं पाणी वापरायचं आहे. दोन्ही बाजूने छान अशा ह्या पोळ्या भाजून घेतलेल्या आहेत. तर अशा पद्धतीने तुम्हाला थोडी कडक हवी असेल तर कडकही बनवू शकता आणि छान याला लगेचच झाकून ठेवायचं आहे. या पोळ्या अतिशय सॉफ्ट राहतात. तर ही काकडीची भाजी आणि ही जी घडीची पोळी नक्की एकदा तरी ट्राय करून बघा.